असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. पीक कर्ज मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत किंवा जे कर्ज आहे ते वसूल होत नाही. अनेक बँका ज्या आहेत त्या आर्थिक अडचणीमध्ये आहेत. काय सदस्य आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा सहकारी बँका आहेत त्या जिल्हा बँकांची मीटिंग घेतली आणि आता याच्यानंतर राज्यातल्या ज्या अर्बन बँका आहेत त्या अर्बन बँकांच्या बरोबर त्या ठिकाणी एक कमिटी नेमली होती. त्याची चर्चा करून अर्बन बँकांनासुद्धा काय रिलीफ देता येईल याचा विचार आम्ही करतो आहोत. असं आहे की आता आपण जो प्रश्न विचारला की म्हणजे अनेक लोकांची तक्रार अशी आहे की त्याच्यामध्ये त्यांना पीक कर्ज मिळत नाही. मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, खरीप हंगाम 24मधील पीक कर्जाचं वाटप विभागामार्फत खरीप हंगाम 2024 साली या वर्षाकरता जिल्हा बँकांना 17,443 कोटी रुपयाचा कर्ज वाटपाचा लक्ष्यांक आहे. आत्तापर्यंत बँकांनी 11,885 कोटीचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. 68% शेतकऱ्यांना म्हणजे लक्ष्यांकाच्या 68% आपण हे कर्ज वाटप केलेलं आहे. आणि उरलेल्या ज्या जिल्हा बँका आहेत ज्यांना पीक कर्ज द्यायचं आहे त्यांनी 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं पाहिजे आणि पूर्ण करून त्याच्या संदर्भामध्ये सहकार आयुक्तांनी यंत्रणा राबवावी अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. दुसरी आणखीन आजच्या बैठकीत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये केंद्र सरकारने देशातल्या सगळ्या विविध कार्यकारी सोसायट्या ते कम्प्युटरने जोडायचं ठरवलेलं आहे. तर ते संगणकीकरणाचं काम देशात सर्वत्र सुरू आहे आणि केंद्र सरकारने ज्या विकास संस्थांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत त्याचाही आढावा घेण्यात आला आणि संबंधित बँकांना त्याच्या संदर्भामध्ये सूचना केली. आज राज्यामधल्या विविध कार्यकारी सोसायट्या मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये अनिष्ट तफावत तयार झालेली आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही अजूनपर्यंत. त्याची काही टेक्निकल कारणं आहेत परंतु त्याच्यामध्ये सुधारित सूचना देऊन तो सुद्धा लाभ लवकरात लवकर कसा देता येईल याच्या संदर्भामध्ये डायरेक्शन्स दिलेले आहेत. आता पूर्वी विविध कार्यकारी सोसायट्या चालवण्यासाठी केडरची व्यवस्था होती आणि मधल्या काळामध्ये ती केडरची व्यवस्था निष्कासित करण्यात आलेली होती. आता पुन्हा राज्य सरकारने सहकार विभागाने निर्णय घेतलेला आहे की याच्या संदर्भामध्ये केडरला पुन्हा अस्तित्वात आणून केडरच्या मार्फत या सोसायट्या चांगल्या चालल्या पाहिजेत अशा प्रकारची एक गोष्ट समोर होती. आता काही साखर कारखान्यांचे आर्थिक प्रस्ताव काही बँकांच्या अडचणीत बँका आहेत त्या बँकांनी काही शासनाकडून मागितलेली मदत याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. साधारणतः आता ही चर्चा झाल्याच्या नंतर आठवड्याच्या आतमध्ये आम्ही मुंबईला त्या ठिकाणी बसून या सगळ्या गोष्टी मार्गी कशा लागतील हे पाहणार आहे. आणखीन एक गोष्ट, सध्या राज्यामध्ये ऊसतोड कामगारांचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतो सीझनला. तर त्यावेळेला
हार्वेस्टरने ऊस तोडावा असा प्रयत्न, परंतु हार्वेस्टरची किंमत जवळजवळ 1 कोटीच्या आसपास आहे. आणि आता एक छोटा हार्वेस्टर आलेला आहे, त्याची किंमत 10 लक्ष रुपये आहे. तर त्याच्यामध्ये शासन योजना तयार करेल, पण 10 लाखाची छोटी इन्व्हेस्टमेंट करून जर समजा तरुण मुलांनी हे हार्वेस्टर घेतले, एका हार्वेस्टर पाठीमागे 4 लोकांचा त्या ठिकाणी आवश्यकता असते किंवा उपयोग होतो. तर त्याच्यामुळं तोही प्रश्न लवकरात लवकर मार्गी कसा लावता येईल हा विषय आजच्या बैठकीत चर्चेत आला. आणि बाकीचे असे अनेक बँकांचे इंडिव्हिज्युअल प्रश्न जे होते ते इंडिव्हिज्युअल प्रश्न चर्चेत आले आणि त्याच्यामध्ये आदेश दिलेले आहेत. मध्यवर्ती बँकेकडून जेव्हा जिल्हा बँकेला पैसे द्यायचे असतात त्यावेळी जवळपास 60% तारण निधी वगैरे लागतो. त्याच्यामुळे ऍक्च्युली जे प्रत्यक्ष पैसे यायचे असतात ते मात्र कमी येतात आणि मग तो अल्टिमेटली कमी फायदा बँक देते किंवा कमी कर्ज त्यामध्ये जातात. या संदर्भात कोणता नियम झालाय का? कारण आता पैसे वाटप मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे मान्सून आल्यामुळे. मध्यवर्ती बँक म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही राज्य बँक तुम्हाला म्हणायचं असं. राज्य बँकेकडून पुणे जिल्हा म्हणजे कुठल्याही जिल्हा बँकेला पैसे वाटप करताना राज्य बँकेने रिटेन्शन मनी जास्त ठेवू नये याबाबतच्या सूचना राज्य बँकेचे चेअरमन यांना आज दिलेल्या आहेत. तेही स्वतः बैठकीला या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावर विचारविनिमय करून त्याच्यात सुद्धा मार्ग काढू. सर, राजकीय प्रश्न सोपा असला तर घ्या, पण नागरी बँकांची बैठक होणार आहे तर नेमक्या कुठल्या अडचणी? नागरी बँकांची जी बैठक आता यानंतर होणार आहे नाही, असं आहे की राज्य बँकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि उपाय सुचवण्यासाठी आम्ही एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीने अहवाल सादर केलेला आहे. अनास्करांच्या अध्यक्षतेखालीच कमिटी नेमली होती. आता त्या अहवालावर आम्ही आता चर्चा करणार आहोत. साधारणतः अर्ध्या तासाच्या नंतर तिथे काय निर्णय होतात हे ठरेल. एक जस्ट पॉलिसी मेकिंग मध्ये विचारतोय की साधारण ज्या ठिकाणी गेल्या वर्षभरात सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत तर तिथे यंदाच्या काळामध्ये जास्तीत जास्त पीक कर्जाचं वाटप व्हावं आणि त्याचा फॉर्म्युला काय ठरावा अशा पद्धतीने सरकार काही प्रयत्न करत आहे का? येस, माझी काळजी तीच आहे. कारण पीक कर्ज मिळालं नाही म्हणून शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावं लागतं. पैसे फिटले नाही तर मग शेतकरी आत्महत्या करतात आणि मग त्यांचं जीवन ते संपवून टाकतात. तर मला असं वाटतं की बाकीची मोठी कर्ज ठीक आहे, परंतु ही जी लहान कर्ज आहेत, लहान माणूस आहे, त्याला जे पीक कर्ज आहे ते 100% मिळालंच पाहिजे. तर पीक कर्ज जिल्हा बँका जशा देतात तशा राष्ट्रीयकृत बँकासुद्धा देतात, खाजगी बँकासुद्धा देतात. फक्त 100% लोकांना हे पीक कर्ज कसं मिळेल याच्यासाठी आम्ही एकदम स्ट्रिक्टली फॉलो घेणार आहोत आणि प्रत्येकाला कर्ज मिळेल याची व्यवस्था करणार आहोत. जितेंद्र आव्हाड बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तर ते दिलीप वळसे पाटलांमुळे मुख्यमंत्री झाले. त्याचं ते कारण काय स्टोरी होती? जितेंद्र आव्हाडाला काय म्हणायचं? खरं कोण काय म्हणालं याला काय उत्तर देण्याचा अर्थ नाही. आणि जितेंद्र आव्हाडांच्या प्रश्नाला तर अजिबात नाही. मी विधानसभेचा अध्यक्ष होतो. प्रश्नोत्तराचाच झाला, मग त्याच्यामध्ये स्थगन प्रस्ताव वगैरे झाले की साधारणतः 1 वाजता मी जेवायला जायचो. त्यावेळेला उपाध्यक्ष पण होते, त्यावेळेला तालिका सभापती पण होते, त्यावेळेला हे लोक सभागृह चालवायचे. आता देवेंद्र फडणवीसांना या दरम्यान जर भाषण करायला जास्त वेळ मिळाला असेल तर ती काही चूक नाही. कारण शेवटी एखादा पक्षाचा सगळा वेळ एखाद्या सभासदाला सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे मी त्यांना जास्त बोलू दिलं म्हणून ते मुख्यमंत्री झालं म्हणजे हा वेड्याचा बाजारच आहे ना.
हा काय शहाणपणा आहे का? पण काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलायचं हे बरोबर नाही. राष्ट्रवादीच्या निवडणुकीत लोकसभेच्या एकच जागा निवडून आली, म्हणजे पानिपत झालं एका अर्थाने असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला सेन्सेस होते, तुम्ही मतदानाच्या दिवशी बाहेर निघालात त्यावेळेस म्हटलं की शरद पवारांना मोठी सहानुभूती मिळते. तुम्हाला एक जागा मिळाली आणि त्यांना 8 जागा मिळाल्या. कुणी कसलेला नेता त्यांच्याबरोबर नसताना त्यांचा स्ट्राईक रेट हा तुमच्यापेक्षा किमान 8 पटीनं जास्त आहे. त्याचं कारण काय? एक दुसरं तुमचं अनालिसिस झालंय का? आणि तुम्ही अजूनही तुम्हाला योग्य वाटतंय का तुम्ही पलीकडे गेलात त्याऐवजी इकडे असतं तर ह्या यशात तुम्ही वाटेकडे असता? म्हणजे मी कुठे असलो तरी मला जे काम वाटून दिलेलं आहे ते काम मी करतो. त्यामुळं श्रेय, यश, अपयश याचा काही मी फार विचार करत नाही. त्यामुळं मला वाटतं या प्रश्नावर काय अधिक काही बोलण्याची गरज नाही. ठीक आहे, आता शेवटी जनता जनार्दनाचं कौल आहे. संपूर्ण देशभर वातावरण वेगळं होतं. ज्या वेळेला काही लोक आमचे सहकारी दावा करत होते की 400 सीट मिळतील, तिथे नाही मिळाल्या. महाराष्ट्रातही नाही मिळाल्या. बाकीच्या राज्यातही प्रश्न आला. शेवटी राज्य आलेलं आहे आणि राज्य आल्यावर माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाले, अमित शहा सहकार मंत्री झाले. त्यामुळं असं काही नाही की मी तिकडं असलो आणि इकडं असलो माझ्यामुळं काय फरक पडतो. मी ती माझी सहज प्रतिक्रिया होती आणि साधारणतः तसं वर्तमानपत्रात छापून येत होतं, तसं टी व्हीमध्ये येत होतं, तसं भेटणारे कार्यकर्ते सांगत होते. अशी त्याच्यातली गोष्ट आहे. विधानसभेला काय परिस्थिती असेल असं वाटतं तुम्हाला? लोकसभेच्या आधी ज्यावेळेला मला हा प्रश्न विचारला जायचा विधानसभेला काय होणार, तर त्यावेळेला मी दरवेळेला हेच उत्तर सांगितलेलं आहे की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मग जे देशामध्ये परिस्थिती राहील त्याच्या आधारे देशाच्या राजकारणामध्ये लहान मोठे देश पातळीवर अनेक बदल होतील आणि ते बदल मग त्याच्यातून अंदाज काढता येईल. आज परिस्थिती रिझल्ट लागल्यानंतर जी समोर आलेली आहे त्या परिस्थितीमध्ये सगळ्याच पक्षांनी आत्मचिंतन करायला सुरुवात केलेली आहे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.